किती वर्षापासून कांदे करता? कांदे आता जसं 10-20 वर्षापासून जसं 10 वर्षापासून करता, बरोबर ना? तर तुम्हाला काय वेगळं पण वाटलं का हे वापरल्यावर काय वेगळं झालं बॉस? वेगळं म्हणजे कांदा सारखा बांधला सगळा, मांड एकदम व्यवस्थित, बर, पात शेवटपर्यंत पात टेकते. दरवर्षी काय व्हायचं? दरवर्षी काय पिवळी पडून जायची अशी पात. ही पात पिवळी पडायची. पिवळी. आता अजूनही ही हिरवी ताजी ताजी एकदम, याची भाजी करता येईल ना लगेच, काहीच प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे भाजी बी करता येईल आणि कांदा पण आहे, तर असं शक्यतो नाही राहत कांदा काढायच्या वेळेस. हा पिवळी पडून. बरोबर, एक तर पात हाती येते नाही तर कांदा हाती येतो, बरोबर आहे का? तुम्ही कांद्याला यावर्षी ट्रीटमेंट केल्यामुळे तुम्हाला असा बदल दिसतो की पात चांगली आहे, साईज चांगली झाली. अजून काय बदल वाटतो तुम्हाला? साईज आणि बारीक कांदा राहिले सगळं एक सारखा कांदा झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, टाळ्या वाजवायसाठी. व्हेरी गुड, हे फार महत्वाचं आहे. का बरं? एकसारखा कांदा तेव्हाच होतो जेव्हा एकसारखं पोषण मिळतं, एकसारखं. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जे खतं टाकले ते ह्या मातीला आणि झाडाला मान्य झाले म्हणून सगळ्यांना पचलं ते. मग तुम्ही ज्यावेळेस रासायनिक खत टाकता त्यावेळेस काही ठिकाणी लहान राहतो, काही ठिकाणी मोठा होतो, कारण त्याला ते अन्न पचत नाही, बरोबर आहे की नाही? मग हे साधं सोपं सरळ गणित आहे.